मुंबईमध्ये उपनगरामध्ये पुराचा धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून माहुल पंपिंग स्टेशन उभारलं जाणार आहे। मात्र या प्रकल्पाच्या भूसंपादनाला विलंब होत आहे आणि त्यामुळे आराखड्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पंपिंग स्टेशन उभारणीसह देखभालीचा एकूण खर्च 605 कोटी 28 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय। या पंपिंग स्टेशनच्या खर्चामध्ये तब्बल 200 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। भूसंपादनाचा पत्ता नसतानाच या प्रकल्पाचं काम एका कंपनीला सुपूर्द करण्यात आल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। जमीन ताब्यामध्ये आल्यानंतर आणि महापालिका आयुक्तांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच कंपनीला कामासाठी कार्यादेश जारी केले जाणार आहेत। सध्या प्रकल्पासाठी लागणारी मिठागराची जमीन केंद्र सरकारच्या आणि एका कंपनीच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे। रताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, मुंबई महापालिकेनं माहुल पंपिंग स्टेशन उभारलं जाणार आहे, मात्र याच्या भूसंपादनाला विलंब होतोय। मात्र त्या संदर्भात असाही आरोप केला जातोय की हा संपूर्ण जो खर्च आहे त्यामध्ये 200 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे आणि भूसंपादनाचा पत्ता नाहीये। मात्र या प्रकल्पाचं कामच एका कंपनीला सुपूर्द करण्यात आलेलं आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे? 26 जुलै 2005 रोजी मुंबईत महापूर आला होता आणि त्यानंतर या महापुरापासून पुढच्या काळामध्ये सुटका करण्यासाठी चित्तळे समिती ही स्थापन करण्यात आली होती आणि चित्तळे समितीच्या माध्यमातून 8 पंपिंग स्टेशनची शिफारस करण्यात आली होती, ज्यामध्ये ब्रिमस्टोन प्रकल्प हा राबवण्यात आला आणि या ब्रिमस्टोन प्रकल्पांतर्गत 8 पंपिंग स्टेशन्स उभारणीचं काम सुरू झालं। परंतु या 8 पैकी आतापर्यंत 6 पंपिंग स्टेशन्स ही उभा करण्यात आली आणि माहुलचं जे आहे आणि मोगरा अशी 2 पंपिंग स्टेशन जे आहेत ते अद्याप उभारणी केली गेली नाही। आता माहुलचं पंपिंग स्टेशनचं जे उदाहरण समोर येतं त्यामध्ये जवळपास 20 वर्षांचा कालावधी लोटला गेलेला आहे, तरी देखील अद्याप त्याचा भूसंपादन झालेलं नाही। कारण ही एक जमीन जी आहे ती केंद्र सरकारची आहे, मिठागराची आहे आणि त्याचबरोबर एका कंपनीची जमीन आहे। आणि हे जर माहुलचं पंपिंग स्टेशन झालं तर सायन चेंबूर या भागातलं जे काही सकल भागामध्ये पाणी साचतं ते पाणी साचणार नाही। त्या पुराच्या पाणी किंवा अतिवृष्टीमुळे मुंबईत जे पाणी साचतं या भागामध्ये ते साचणार नाही, यासाठी या पंपिंग स्टेशनचं नियोजित करण्यात आलं होतं। परंतु आता इतका कालावधी लोटलेला गेलेला आहे की त्यामध्ये आता 200 कोटी रुपयांची खर्चामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। 400 कोटीवरून 605 कोटीपर्यंत हा प्रकल्पाचा खर्च गेलेला आहे। मुंबई महापालिकेचे अनेक प्रकल्प अशा प्रकारे दीर्घकाळ त्याचं भूसंपादन झालेलं नाही किंवा कामं सुरू केली गेली नाहीत, त्यामुळं प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ झाल्याचं वारंवार पाहायला मिळते। मोगरा पंपिंग स्टेशनचं देखील त्याचप्रमाणे आहे। त्यामुळे त्यानंतर इतर मोठी पंपिंग स्टेशन्स ज्याप्रमाणे आहेत त्याचबरोबर मिनी पंपिंग स्टेशनची संकल्पना ही प्रामुख्यानं जास्त अंमलात आलेली पाहायला मिळते आणि ते अधिक उपयोगी देखील होत असताना देखील पाहायला मिळते। त्यामुळे आता मोठे पंपिंग स्टेशन जी गरज आहे त्याचबरोबर मिनी पंपिंग स्टेशन देखील येत्या काळामध्ये गरजेचं असल्याचं देखील वारंवार तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। परंतु हे माहुलचं पंपिंग स्टेशन आहे ते जवळपास आता 20 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर देखील अद्याप भूसंपादन झालं नाही, हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं अपयश मानलं जात आहे। अगदी, पण या संदर्भात आता पुढची कार्यवाही नेमकी काय केली जाते? या संदर्भात केंद्र सरकारकडे त्या मिठागराची जमीन मागण्याचं काम सुरू आहे। अद्याप देखील ती जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली नाही, तर संबंधित कंपनीची काही प्रमाणात जमीन आहे माहुल पंपिंग स्टेशनसाठी लागणारी, ते मिळवण्याचे प्रयत्न हे युद्धस्तरावर मुंबई महापालिकेकडून सुरू आहेत। त्यामुळं ही भूसंपादनाची प्रक्रियाच वेळखाऊ असल्यामुळं आणि त्यासाठीचा इतका कालावधी लोटल्यानंतर देखील भूसंपादन झालेलं नसल्यामुळं आता त्या संदर्भात प्रशासकीय पातळीवर नेमका काय निर्णय घेतला जातो तो पाहणं गरजेचं आहे। आणि हे माहुलचं पंपिंग स्टेशन नेमकं कधी होणार हे महापालिकेनं अद्याप देखील स्पष्ट केलं। एकाच कंपनीला याचं काम दिलेलं आहे, परंतु भूसंपादनापूर्वीच अशा प्रकारचं काम देणं कितपत योग्य आहे, त्या संदर्भातल्या निविदा प्रक्रिया काढणं कितपत योग्य आहे, अशा अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत। अगदी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की अद्याप भूसंपादन झालेलं नाहीये। इतर सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण त्याआधीच याचा प्रकल्प हा कंपनीला हस्तांतरित केलेला आहे, त्यामुळे खरं तर वाद निर्माण झालेला आहे। पण ही कारणं नेमकी काय आहेत की 20 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, अद्याप कार्याला सुरुवातच झालेली नाहीये, यामागची काय नेमकी कारणं मुंबई महापालिकेनं दिली आहेत? मुंबई महापालिकेचं नेमकं कारण जे आहे ते एक मुंबई महापालिकेची स्वतःची जागा त्या ठिकाणी नाही आहे।
कारण पंपिंग स्टेशनचं काम जे आहे ते प्रामुख्यानं काय असतं की जे सखल भागामधलं पाणी आहे ते त्या पंपिंग स्टेशनपर्यंत नेणं आणि ज्यावेळी भरती असते समुद्राला त्यावेळी समुद्राचं पाणी हे आतमध्ये नाल्यामधून येत असतं. त्या संबंधित मोठ्या नाल्यावर तो प्रकल्प उभा केला जातो आणि त्या माध्यमातून आत साचलेलं पाणी हे विद्युत पंपाच्याद्वारे समुद्रात फेकलं जातं आणि समुद्रातून आत येणारं पाणी हा त्याला अटकाव केला जातो. त्यामुळं जे अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात पाणी साचतं सखल भागामध्ये ते कमी केलं जातं. त्यासाठीची जी पंपिंग स्टेशनसाठी लागणारी जी जागा आहे खास करून ते नाल्याच्या भोवताली लागणारी जागा आहे आणि कारण तीच जागा महत्त्वाची असते जी खाडीला लागून आहे, समुद्र किनाऱ्याला लागून आहे आणि जिथं नाला असतो त्या ठिकाणची जमीन. त्यामुळं तीच जागा अपेक्षित आहे की मुंबई महापालिकेला ती मिळावी. अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.